कंपन्सेशनचे कितीतरी केसेस कंझ्युमर कोर्टमध्ये पेंडिंग आहे. भारतामधील कोणत्याही राज्य मेडिकल काउन्सिलने हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्या गैर मेडिकल डॉक्टरांवर काही कारवाई किंवा चेतावणी जाहीर केली आहे का? भरपूर कारवाई झाली निर्भयाने. माझ्याकडे कंट्री मधून भरपूर केसेस आले जिथे हेअर ट्रान्सप्लांट डेथ झालाय, जिथे नॉर्मल डेंटलनी केलाय, सलून वाल्यांनी केलाय, प्रॅक्टिस तरी क्वालिफाईड नाही पण अनक्वालिफाईड तर भरपूर कॉमन भेटले. असं नाही की कारवाई नाही, कारवाई झालेली आहे. त्यामध्ये क्रिमिनल केसेस रजिस्टर झालेले आहेत. क्रिमिनल केसेस तर 10 वर्षाची पनिशमेंटची पण 304 आयपीसीचे आता 105 आहे त्याच्यावर केसेस झालेले आहेत. कंपन्सेशनचे कितीतरी केसेस कंझ्युमर कोर्टमध्ये पेंडिंग आहे. असं नाही कारवाई होत नाही आणि गव्हर्नमेंट त्याच्यावर ऍक्शन घेत नाही, पण लोकांना कदाचित कुठेतरी मिसगाइडेड झालेले आहे. कारण भरपूर आहे किंवा प्रॉपर इन्फॉर्मेशन नसल्यामुळे लोक प्रॅक्टिस करायला चालू करतात. जेव्हापर्यंत काही इश्यू होत नाही सगळे प्रॅक्टिस करतात. पण माझं असं म्हणणं आहे की क्वालिफिकेशन तुमची कौन्सिलने तुम्हाला दिलेली आहे. तुम्हाला माहिती आहे की मला अलाउड आहे, तुम्ही बेफिकर करा. बाकी जागेवर डेफिनेटली कुठे ना कुठेतरी आज नाही तर उद्या कौन्सिल किंवा अथॉरिटीज ऍक्शन घेऊ शकतात.